पुढच्या बातमीकडे वळूयात। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत आणि अजित पवारांकडून बारामतीमधल्या विकास कामांची पाहणी केली जाते। सहयोग निवासस्थानी आज अजित पवार जनता दरबार घेणार आहेत आणि यावेळेला त्या सामान्य नागरिकांची समस्या सुद्धा ते जाणून घेतील। नेहमीप्रमाणेच आजही जनता दरबार जो आहे तो अजित पवार यांचा भरणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत आणि विकास कामांची पाहणी त्यांच्याकडून केली जाते। सकाळच्या वेळेला त्यांचा हा पाहणी दौरा जो आहे तो असतो। शनिवार रविवार ते पुणे आणि बारामतीमध्ये असतात आणि नेहमीप्रमाणे दर आठवड्याप्रमाणे आजही ते बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत। बारामतीमध्ये आज सकाळपासूनच विविध विकास कामांची पाहणी दौरा त्यांनी सुरू केलेला आहे। आपण पाहू शकता की जव्हार बाग येथील कॅनल परिसरात ते पाहणी करत आहे। आज सकाळपासूनच आयुर्वेदिक महाविद्यालय असेल, त्यानंतर प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांचे निवासस्थान असेल किंवा नीरा फलटण नवीन रोड येथे त्यांनी पाहणी केलेली आहे। त्यानंतर बारामती क्रीडा संकुल येथील देखील ते पाहणी करणार आहेत। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी येथे जनता दरबाराचं आयोजन देखील करण्यात आलेला आहे। बारामती परिसरातील किंवा ग्रामीण भागातील अनेक नागरिक समस्या घेऊन या जनता दरबारासाठी येत असतात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः तेथे उपस्थिती लावून लोकांच्या समस्या सोडवत असतात। आज सकाळपासूनच एकंदरीत या पाहणी दौऱ्याला सुरुवात झालेली आहे आणि जव्हार बाग कॅनल परिसरात ही पाहणी दौरा सध्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार करत आहेत आणि सकाळी 9 ते 2 या वेळेत जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि स्वतः अजित पवार नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी या जनता दरबाराला उपस्थिती लावणार आहेत। कॅमेरा पर्सन प्रसाद सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।